आहेत त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीचा सामोरे जावं लागतं. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपण पूर्ण क्षमतेने आपल्या एक्स्ट्रा मॅनपॉवरही आपण टाकत आहोत. तरी पण त्याच्यासाठी स्पेशलाइज एक 54 रायडर्सची नेमणूक आपण केलेली आहे की प्रत्येक विभागात 3 रायडर्स जे असतील त्यांना आपण अलर्ट मोडवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठेवलेलं आहे, ज्याच्यात कॉल येतील आणि त्याच्यात संबंधित विद्यार्थी किंवा पालक त्याचं लोकेशन शेअर करतील, लाईव्ह लोकेशन. त्या लाईव्ह लोकेशनवर आपले अंमलदार अधिकारी पोहोचतील आणि त्याला तिथनं त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवतील. किती रायडर्स आहेत? 54 रायडर्स आहेत. 18 वाहतूक विभागामधले 54 रायडर्सची आपण नेमणूक केली. गरज भासल्यास तसंही आपण त्याची नेमणूक करण्याचा विचार आहोत, पण आपल्याकडे महिला अंमलदार त्या संख्येने नाहीत, त्याच्यामुळे थोडस ते होईल की नाही याच्याबाबत साशंक आहे. अवजड वाहनांसाठी आपण स्ट्रिक्टली त्यावेळेस पीक पिरियड्स मध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. आज जर आलेच तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात. हे ठाणे आयुक्तालयापर्यंत आहे की फक्त ठाणे सिटीवर? पूर्ण ठाणे आयुक्तालयात म्हणजे ठाणा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, इव्हन भिवंडी सर्व ठाणेकरांना ठाणे आयुक्तालयातील सर्व जे 10वी आणि 12वीचे शिक्षक जे स्टुडंट्स आहेत आणि त्यांचे पालकांना ह्या माध्यमातून विनंती करतो की आपण वेळेत निघा, वेळेत पोहोचा. जर आपण परीक्षा केंद्रावर जाताना ट्रॅफिक कोंडीत अडकल्यास आपल्याला एक खाली 3 नंबर देतोय, याच्यावर आपण कॉल करा. आपल्याला 100% याच्यात आपल्याला मदत मिळेल. पहिला नंबर घ्या, ट्रॅफिक कंट्रोलचा नंबर आहे 8286300300. दुसरा नंबर आहे 8286400400 आणि तिसरा नंबर जो फक्त व्हॉट्सअप कॉलिंग होतं, याच्यावर नेट कॉलिंग होतं, तो आहे 7039003866. या फोनवर कॉल केल्यानंतर आपल्याला त्यानंतर 10 मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जो आपल्या ठिकाण असेल ते लोकेशन आपल्याला याच्यावर पाठवायचं आहे. त्या लोकेशनवर आपल्याला 10 मिनिटात त्या ठिकाणी रायडर पोहोचेल.